काल तो हरामखोर गोपीचंद फडणवीसनं वागवलेला कुत्रा हा नेहमीप्रमाणे त्याच्या मालकांना सांगितलं तसा बडबडला आणि त्या हरामखोरांनी एवढी पातळी सोडली की त्यांनी आया बहिणीचा विचार केला नाही. पण आम्हाला संस्कार यशवंतराव चव्हाणांचे आहेत, आदरणीय पवार साहेबांचे आहेत. त्याची मायबहीण कळायला आम्हाला काही वेळ लागला नसता, पण शेवटी त्याच्यात आमच्यात फरक काय राहिला असता. यशवंतरावांचा तो वारसा सांगणारे आम्ही लोक आहोत. प्रख्यात्रांनी जेव्हा यशवंतरावांना निपुत्र म्हटलं होतं त्याला प्रख्यात्रांना चिडून न चिडता संध्याकाळी फोन केला यशवंतरावांनी आणि सांगितलं 1942-42च्या आंदोलनामध्ये माझ्या पत्नीच्या पोटावर पोलिसांच्या अत्याचारामुळे गर्भपात झाला आणि तेव्हापासून तिला मूल होत नाही आहे. तेव्हा प्रख्यात्र अक्षरशः रडले, बेवरले आणि पाया पडले, माफी मागितली. पण हे सध्या फडणवीसच्या राज्यामध्ये शक्य नाही आहे. फडणवीस उलट त्याला आनंद वाटला असेल की तो जयंत पाटलांबद्दल एवढं वाईट भाषेमध्ये बोलला. फडणवीस साहेबांना माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही हे लाडवलेले कुत्रे महाराष्ट्राची संस्कृती खराब होऊन आलेले आहेत. तो गुन्हेरत्न सदा वरते असेल, हा गोप्या पडाळकर असेल, तो सदा खोत असेल, असे तुम्ही वागवलेले जे कुत्रे डुकरं आहेत यांना वेळीच आवरा. तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये तुमच्या नावावर तुम्ही एक वाईट चाल पाडलेली आहे, वाईट पद्धत सुरू केलेली आहे. हा शिक्कामोर्तब झाल्याशिवाय राहणार नाही. याची गोपीचंदपेक्षा मी फडणवीस साहेबांना सांगतो की तुम्ही याची दखल घ्या व याचा बंदोबस्त करा. आणि मी तर म्हणेल, तुम्हाला जर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि पार्टी विथ डिफरन्स असं तुमच्या पक्षाला तुम्ही म्हणता, ते जर तुम्हाला सिद्ध करायचं असेल तर गोप्याला आजच्याच पक्षातून बाहेर काढा. तर आम्ही म्हणू की खऱ्या अर्थानं तुम्ही रामशास्त्री बाणा दाखवणारे माणसं आहात म्हणून. नाही तर गप्पा मारणं बंद करा, लोकांना मूर्ख बनवणं बंद करा, धमक्या देणं बंद करा. आणि या तुमच्या अशा हलकट गोष्टींनी तुमचा फायदा तर कमी, उलट तुमचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. हे देखील या ठिकाणी बजावून सांगतो. धन्यवाद.